प्रत्यक्षात काय आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या भारतात सगळ्यात जास्त वऱ्हाडमध्ये आहेत. आकडेवारी कशी प्रकाशित होते माहितीये का? राज्यवार होते की भारतामध्ये कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या आहेत. महाराष्ट्रात आहेत. पण ते महाराष्ट्रात म्हणजे कोणत्या प्रदेशात आहेत हे नाही सांगत कोणी. त्या सगळ्यात जास्त आत्महत्या अमरावती विभागात आहेत, ज्याला आपण वऱ्हाड म्हणतो. त्या आत्महत्या इतक्या का म्हणून आहेत विदर्भामध्ये हे त्यांनी सांगावं. जे म्हणतात की आपण एक झालो आहे ना, आपण असं झालो आहे वगैरे, आता म्हणणं योग्य नाही वगैरे. जे झालं ते झालं असा जो आपण शब्द प्रयोग केला तो राजकारणात कधीच नसतो. झालं ते झालं म्हणजे तुम्ही चूक कराल आणि आम्ही भोगत राहायचो असा अर्थ निघत नाही त्याच्यातून. लोक मान्य नाही करणार. तर अजूनपर्यंत आजचं जे महाराष्ट्र सरकार आहे त्या सरकारने या आत्महत्यांच्या करता म्हणून काय केलं असा प्रश्न आपण विचारण्यासारखा आहे. आणि बा आम्ही विम्याचे पैसे देतो, आम्ही काही 10,000 रुपये देतो वगैरे वगैरे, हे नाही आहे. शेती चालेल कशी, ती नफ्यात राहील कशी, याची उत्तर राज्य सरकारने अजून दिलेली नाहीत आणि ती द्यायला पाहिजेत. तेव्हा कुठे तुम्ही विदर्भाचा प्रश्न हाती घेतला असं म्हणता येईल. मग लोक म्हणतात की विदर्भाचेच मुख्यमंत्री आहेत, मग असं कसं घडलं? राजकारणामध्ये जे मेजॉरिटी असते त्याच्याप्रमाणे सगळा कारभार चालतो. आणि त्यामुळे जर आपले उद्योग, आपली शेती हे दुर्लक्षित होत असतील, आम्ही एका पुस्तिकेत दाखवलं आकडे नवीन, किंवा विदर्भातले उद्योग जवळपास गेल्यासारखे आहेत, शेती अशी झालेली आहे, तर मग विदर्भाचा विकास झाला म्हणजे काय झाला?